नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला वेगळी नर्सिंग सीईटीची एक्झाम द्यावी लागेल का? का पीसीबी सीईटी वरून तुम्हाला नर्सिंगमध्ये ऍडमिशन मिळेल का? असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यासोबतच पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी यामध्ये काही डिफरन्स आहे का? यामध्ये सिलेबसमध्ये काही डिफरन्स आहे का? असे विविध प्रश्न तुमच्याकडे असतील. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर आता व्हिडिओकडे वळूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल, एमएच नर्सिंग सीईटी ही काय असते? तर ही डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या थ्रू कंडक्ट केली जाते. म्हणजे आपली सीईटी सेलच कंडक्ट करते. तर महाराष्ट्र नर्सिंग सीईटी नावाची एक एक्झाम असते. तर या थ्रू तुम्हाला बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन मिळतं. यामध्ये वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ही नर्सिंग सीईटी ही द्यावी लागते. आता पाहूया यामध्ये ही सीईटी दिल्यानंतर कोणते कोणते ऑप्शन्स असतात. तुम्हाला एमएचटी सीईटी नर्सिंग सीईटी दिल्यानंतर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे बीएससी नर्सिंगचा. म्हणजे तुम्ही ही जी सीईटी दिली त्याच्यानंतर तुम्हाला फक्त नर्सिंगची डिग्री मिळू शकते. ओके, ही गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर पाहूया आपण पीसीबी सीईटी असते. तर ही सीईटी सेल महाराष्ट्राकडून कंडक्ट केली जाते. यामध्ये ही सीईटी दिल्यानंतर वेगवेगळे आपल्याला कोर्सेस करता येतात. जसे की बी फार्मसी, बीएससी ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी असे वेगवेगळे तुम्हाला कोर्सेस करता येतात. पण ही एक्झाम दिली तर तुम्हाला नर्सिंग करता येत नाही. नॉट व्हॅलिड फॉर बीएससी नर्सिंग ऍडमिशन. म्हणजे जर तुम्ही पीसीबी सीईटी दिली आणि तुम्हाला नर्सिंग साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे पॉसिबल होऊ शकत नाही. बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी वेगळी एक एक्झाम असते, ती म्हणजे एमएचटी नर्सिंग सीईटी अशी वेगळी एक्झाम असते, ती तुम्हाला द्यावी लागेल. त्या थ्रू तुम्हाला बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन मिळतं. ओके. आता इफ यू गिव्ह ओनली पीसीबी सीईटी यू कांट गेट ऍडमिशन बीएससी नर्सिंग. जर तुम्ही फक्त पीसीबी सीईटी दिली तर तुम्हाला बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन मिळू शकत नाही. ओके. देन आता तुम्ही जर पीसीबी केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स असतात. मी आधीच सांगितलंय, जसं की बी फार्मसी, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी बायोटेक्नॉलॉजी, बीएससी मायक्रोबायोलॉजी, बीएससी फूड टेक्नॉलॉजी, बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स असे वेगवेगळे तुम्हाला मेडिकल कोर्सेस असतात. त्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं त्या त्या डिग्रीमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात मेजर डिफरन्स काय असतो एकतर पीसीबी सीईटी आणि त्यासोबतच नर्सिंग सीईटी मध्ये. बऱ्याच स्टुडंट्सना या गोष्टींमध्ये बरेचसे डाऊट्स असतात, तर ते गोष्ट आपण आज क्लिअर करूयात. पीसीबी सीईटी हे यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 सब्जेक्ट असतात. आणि या थ्रू आपण पीसीबी मुळे आपल्याला बीएससी ऍग्री करता येतं, मायक्रो टेक्नॉलॉजी असे बरेचसे कोर्सेस आपल्याला करता येतात. नंतर आहे महाराष्ट्र नर्सिंग सीईटी. तर ही नर्सिंग साठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे. त्यानंतर या थ्रू आपण याचा पर्पज काय आहे, तर बी फार्म करू शकतो, बीएससी ऍग्री करू शकतो, बायोटेक करू शकतो. नर्सिंग सीईटी थ्रू आपण फक्त बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घेऊ शकतो. ओके. आता याच्यासाठी इलिजिबल कोर्सेस दिलेले आहेत. त्यानंतर आता जर पीसीबी सीईटी दिली आपण तर आपण नर्सिंग साठी ऍप्लिकेबल असेल का, एलिजिबल असेल का? नॉट एलिजिबल. म्हणजे नर्सिंग साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेगळी सीईटी असते, ती म्हणजे नर्सिंग सीईटी, ती कंपल्सरी द्यावी लागेल. ओके. एक्झाम सिलेबस काय असेल याच्यामध्ये? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे कॉमन टॉपिक्स असतील दोघांमध्ये पण, म्हणजे पीसीबी सीईटी आणि नर्सिंग सीईटी. या व्यतिरिक्त नर्सिंग सीईटीला नर्सिंग ऍप्टिट्यूड असतं, नर्सिंग ऍप्टिट्यूड त्यासोबतच इंग्लिश ग्रामर देखील असतं. म्हणजे कॉमन टॉपिक्स असतील ते म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायो. आणि नर्सिंग सीईटीला एक 2 एक्स्ट्रा सेक्शन्स असतात, ते म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड अँड इंग्लिश ग्रामर. हे 2 वेगळे सेक्शन्स असतात. ही झाल्या या गोष्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं आपण दोन्ही कोर्सेस आहेत आपल्याकडे, पीसीबी सीईटी साठी त्यासोबतच नर्सिंग सीईटी साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंग सीईटी मध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे असतील तर तुम्ही हा कोर्स आमचा जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला कम्प्लीट गायडन्स मिळेल, एक तुम्हाला वे मिळेल की त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय आणि कसं करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला
फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ एमसीए क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो कोर्स लॉन्च केलाय, तर तो कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपलं प्ले स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन असं ऍप आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, एक्झाम बद्दल असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील, तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.